तर पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून नवा दावा समोर येतोय। एका रुग्णालयात अर्ज, दुसऱ्या रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळालं। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा नवा दावा केलाय। वायसीएम रुग्णालय, पीएमटीसी पालिका आयुक्तांची चौकशी व्हावी असंही विजय कुंभार यांनी म्हटलंय। तर पूजा खेडकर यांनी 3 ते 4 दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे असंही कुंभारांनी दावा केलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज पुन्हा एकदा तुम्ही ट्विट केलंय, त्या संदर्भात नक्की काय तुमची मागणी असणार आहे? 23 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी औंधला अर्ज केला आणि 24 ऑगस्ट 2022 ला त्यांना पिंपरी चिंचवडमधून सर्टिफिकेट मिळालं सुद्धा। हे कसं काय घडू शकतं हा भाग आणखी वेगळा, परंतु जे सर्टिफिकेट दिलेलं आहे किंवा जे त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाची अट असते की ज्या व्यक्तीला सर्टिफिकेट द्यायचंय त्याचा ओळखीचा, त्याला ओळखणारा काहीतरी पुरावा पाहिजे। म्हणजे फोटो ज्या कुठल्याही कार्डवर आहे, ओळखपत्रावर, अशा प्रकारचा पुरावा लागतो। परंतु त्यांनी जोडलेला आहे तो रेशन कार्ड पुरावा म्हणून जोडले। रेशन कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही असे सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्यांच्या गाईडलाईन्स आहे। हे न बघता त्यांनी ते सर्टिफिकेट दिलं पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी, आणि जो पत्ता दिलेला आहे तो आहे तळवड्याचा। तळवड्याचा जो पत्ता दिलेला आहे तो एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। त्याच कंपनीच्या मालकीच्या गाड्यांमधून त्या फिरल्या, त्याच्यावर लाल दिवा लावला वगैरे, हे सगळं झालं। हा भाग झाला। याची चौकशी केंद्र राज्य शासन करेल ते करेल, परंतु पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी न घेता, कागदपत्र न तपासता त्यांना कसं सर्टिफिकेट दिलं याची तपासणी केली पाहिजे। 3 ठिकाणून कुणालाही अर्ज करता येत नाही। त्यांनी औंधला केलाय, इकडे वायसीएमला केलाय, त्यांनी तिकडे पत्ता दाखवलेला आहे, ते सगळं चुकीचं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।